Got
संत उदार उदार भरले अनंत भंडार मागत्यासी पुरे धनियानिका शिवरे संत उदार उदार भरले अनंत भंडार
तुका म्हणे पोते देवे भरले लोहिरते संत उदार उदार भरले अनंत भंडार विठ्ठल जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकायं धातून् मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्त महानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं श्री गुरूंचे ते नमस्कार आता घातला दुकान देती आली आसिदान संत उदार उदार भरले अनंत भंडार कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देऊचे निवासी छत्रपती शिवरायांचे गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल अभंग सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत अगदी लहान मुलापासून तर सर्वांना समजेल असा आहे घातला दुकान देती आली अशी दान संत उदार उदार भरले अनंत भंडार म्हणजे संतांचं उदारत्व या ठिकाणी विशेष असं उदार हे व्यक्त करणारा हा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे जगद्गुरु तुकोबरायांनी हा अभंग निवडत असताना घातला दुकान देती आली अशी दान बोलत चला बरं कीर्तन मी एकटा करणार नाही कारण की कालला कोणता अभंग घेतला होता बोला बोला चांदीचं नाही माझ्याकडे बोला विठोबाचे तुम्ही सांगितलं यांच्याकडनं अपेक्षा आहे बाबा विठ्ठल घातला दुकान देते आली अशी दान संत उदार उदार भरले अनंत भंडार 4 चरणाचा अभंग आपल्या पवित्र अशा पुण्यभूमीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह कोकडेगाव तालुका पारनेर माळवाडी आणि दुसऱ्या दिवसाची सेवा या सेवेसाठी आमचे मित्र गणेश दादा यांच्या माध्यमातून या सेवेसाठी येण्याचं योग आला आता या ठिकाणी कीर्तनाची पार्श्वभूमी देत असताना खऱ्या अर्थानं छोटी वाडी आणि मला खरंच प्रसन्न वाटलं तालकरी मंडळी उभी आहे अतिशय प्रसन्न वाटलं त्यात आमचे महाराज तुम्ही सर्व मंडळी आहात ते प्रसन्न वाटलं पण ही जी लहानची मुरडी आहे लहान मुलं उभी आहे आणि कीर्तनकारांना लहान मुलं उभी राहिल्यावर ते एलर्जी असते पण मला काही एलर्जी
नाही विठ्ठल टाळ वाजवताना जोरात वाजवा, कुठला तरी चालेल. मी तुमच्याकडे मागचं धरणं पाहतोय, त्यांना तुम्ही सांगितलं का हळू वाजवा म्हणून? जोरात वाजवा, कारण की उद्या धर्माची ही सेवा तुम्हीच पुढे चालू ठेवणार आहे. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडला. तत्पूर्वी तुमचं असणारे हे एकदम सुसज्ज नियोजन, एकदम छोट्या माळवडीमध्ये एकदम इतक्या सुंदर पद्धतीने नियोजन, अतिशय या ठिकाणी मला वाटतं पंढरपूर अवतरल्यासारखं वाटलं. सुंदर असे मृदुंगाचार्य आहेत आमचे छोटे महाराज गायकवाड महाराज, हे देखील अतिशय सुंदर असे मृदुंगाची सेवा करतात. 2 सोपदार मंडळी गायनाचार्य आमचे आंबेगाव तालुक्याचं भूषण हरिभक्तपरायण आशिष महाराज वाईकर, तसेच आमचे राहुल महाराज ढोबळे असतील, ओम महाराज बावळा असतील व सर्वच मी ग्रामस्थ पंचक्रोशीतील मंडळी असतील. आणि सुंदर अशी त्यांची साऊंड सिस्टीम आहे, सावतामाळी साऊंड सर्व्हिसेस, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. म्हणजे त्यांना कोणताही अभंग आवडला तरी मध्ये शिट्टी मारणार नाही. विठ्ठल सुंदर असं नियोजन तुमचं आहे. कालचा अभंग तुमच्या लक्षामध्ये नाही, पण आजचा अभंग उद्या तुमच्या लक्षामध्ये राहणार ही गॅरंटी माझी. अभंग आहे घातला दुकान देते आली अशी दान, संत उदार उदार भरले अनंत भंडार. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी एकीकडे सांगितलं संत उदार आहे, पण एकीकडे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात का मी सदैव सुडके. आमच्याकडे काहीच नाहीये, आमच्या झोपडीचं राखण सुद्धा कोण करतं? कुत्र करतं, बरोबर आहे. आमच्याकडे काहीच नाही. ज्यावेळेस पंढरीश पांडुरंग परमात्मा आमच्या झोपडीमध्ये येतो, त्यांच्यासाठी खाण्यासाठी काय केलं होतं? रांदी येल्या आणि सगळं काही झाल्यावरती आपण पान म्हणून देतो पाहुण्याकडे. पूर्वीच्या काळी आलेल्या पाहुण्यांना पान द्यायची प्रथा होती, आता स्ट्रिंग वगैरे देतात. आता पद्धत बदलली. मुखी तुळशी दळ तुका म्हणे मी. पण एकीकडे जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये असं म्हणतायत का आम्ही सदैव सोडके, आणि एकीकडे काय सांगतायत संत उदार उदार भरले अनंत भंडार. म्हणजे हा प्रश्न इथं करावा असं वाटतो. अभंग लिहिणारे कोण आहेत? जगद्गुरु तुकोबाराय. बोला बोला बोला. मला शिंग नाही, मी मारत नाही, माझ्याकडे काठी नाही. अभंग तुकोबारायांचा आहे. फक्त बोलत चला बिंदास, मी काही बोलणार नाही. चुकलं तर चुकलं, बरोबर आलं तर बरोबर. बरं तुकाराम महाराज आणलेत का? अनुरेणुया तुका आकाश. बरं जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग जर इकडे वेगळ्या विशेष दृष्टीने जर पाहायला गेलं तर आपल्याला खऱ्या अर्थानं प्रश्न पडतो. घातला दुकान देती आली अशी दा. तुमच्या गावामध्ये आता इथं जवळपास किती दुकान आहेत? उतालय. खऱ्या अर्थानं आमच्या गावात उतालय. कोणत्याही दुकानाचं, कपड्याचं दुकान आहे, सोन्या चांदीचं दुकान आहे, चपलेचं दुकान आहे, कोणतंही दुकान आहे, कोणतंही दुकान आहे. पण खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं, तुम्ही कोणतीही गोष्ट विकत घ्या, तुम्हाला त्याचे पैसे द्यावे लागतात. कोणती गोष्ट आहे. पण साधी तुम्ही 1 रुपयाची एखादी चॉकलेट जरी घेतली तर ती तुम्हाला दुकानदार फुकट देतो का? नाही. पण इथं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात घातला दुकान देती आली अशी, बोला ना, देती आली अशी दान. दान म्हणजे ते काय करतायत? तुम्हाला फुकट देत आहेत ना. आजही तुम्ही तुकोबारायांचा गाथा उचका, माऊलींची ज्ञानेश्वरी उचका, नळोबारायांचा गाथा उचका. कोणत्या संतांनी तुमच्याकडनं पैसे घेतलेत का? पैसे कोण घेतो? दुकानदार. ते कशाचे घेतो? प्रिंटिंगचे, बायडिंगचे जे काही 4-2 रुपये असतील ते घेतो. आजही बाबा अनेक गायक मंडळी आहेत, अनेक विद्वान मंडळी आहेत, जोपर्यंत त्यांचा शिष्य पारखून घेत नाही तोपर्यंत त्याला ज्ञान देतात का? वाईकर महाराज कुणी रस्त्याने चालले त्याला म्हणतात का बाबा ही 2 गोष्टी तो ऐक? नाही. पण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात घाताला दुकान देती आली अशी दान. म्हणजे ते फुकट देत आहेत, दान देत आहेत. मावशी आता पूर्वीच्या काळात आपल्याकडे दान द्यायची पद्धत होती. दारावरती वासुदेव आला, दारावरती कोणी मागायला आलं तर आपण काय करायचो? दान द्यायचं, बरोबर का? आजकाल झालंय असं का घराभोवती असतं कंपाऊंड, त्याच्यावरती लिहिलेलं असतं कुत्र्यापासून असतं का ते? बाबा कुत्र्यापासून सावध राहा. आम्हाला देखील एखाद्याच्या घरात जायचं म्हणलं का भीती वाटते. कीर्तनाच्या अगोदर धरलं म्हणजे अवघड. पण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतायत बरं दान देत आहेत. दानाचे प्रकार किती? शास्त्राने दानाचे 5 प्रकार सांगितलेले. दानाचे 5 प्रकार. भूदान,
गोदान, अन्नदान, कांचनदान आणि ज्ञानदान, विद्यादान म्हणतात त्याला. हे 5 प्रकार महत्वाचे आहेत. उपप्रकार भरपूर आहेत. अवयवदान आहे, नेत्रदान आहे, कन्यादान आहे, रक्तदान आहे, भरपूर दानाचे प्रकार आहेत. पण सगळे दानाचे प्रकार पाहायला गेलं तर मला इथं 7 दिवस मला थांबावं लागलं. पण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या दृष्टीनं किंवा या अभंगाच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर 5 दान फार महत्वाचे आहेत. भूदानामध्ये आपण पाहिलं, बळीला कुठं घातलं? बळीला कुठं घातलं? तुमच्या मळ्यातला नाही, गावातला नाही. कुठं घातलं? पाताळात घातलं. भूदान, बरोबर. गोदान, नृग नावाचा राजा, तर महाभारत किंवा पुराण उचललं, नृग नावाचा राजा आहे. गोदानाला फार एक विशेष महत्व आहे. आता जर पाहिलं गेलं तर ब्राह्मणाला देखील अलीकडे गोदान देण्याची प्रथा आपल्याकडे आहे. अजूनही तुमच्या गावात जर कोणी पुरोहित असेल त्यांना देतात ना. नाही तुम्हाला खरी देता आली चांदीची तरी गाई त्याला दान देतात का नाही? कधी देतात? ज्या वेळेस अडचण येते तेव्हा देतात. कीर्तन बार काही नाही का बरं का, नाही तर असं मंडपाच्या वरून जाईल. गोदान लक्षात घ्या, आजही आपल्याकडे गाई दान देण्याची प्रथा आहे. आपलं राष्ट्र कोणतं आहे? हिंदू राष्ट्र आहे. हिंदू राष्ट्रामध्ये, हिंदू धर्मामध्ये गोदान करण्याची प्रथा आपल्याकडे पूर्वीपासून आहे. त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर गाय कोणती दान दिली जाते? जर्सी, गावठी गाई दान दिली जाते. देशी वंशाची कोणती द्या? गिर द्या, खिलार द्या, कोणती गाय दान? म्हणजे आतापर्यंत म्हशी दान दिलेल्या पाहिलेत का? जर्सी गाय कोणाला दान दिलेली पाहिली का? मग तिचं दूध चांगलं असेल का? पण आपण पितो काय? आपण जर्सीचं दूध पितो. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर वैज्ञानिक जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना सगळ्यात जास्त आजकाल धोका आजाराचा वाढत चाललाय. आणि आजाराला सगळ्यात महत्वाचं कारण काय असेल तर केमिकल आहे. ते केमिकल पार दुधापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत आहे. संध्याकाळी झोपताना आपण घरात काय लावतो? दाराची कडी, गुड नाईट लावतो का नाही? गुड नाईट, अगरबत्ती, गुड नाईट, मच्छर चावावे नाही म्हणून. त्याच्यापासून देखील शरीराला धोका आहे. आणि सकाळी उठल्यापासून कोलगेट लावता, कोलगेट पासून धोका आहे. तुम्ही साबण लावा, शॅम्पू लावा, जे अन्न खाताय त्याच्यात देखील केमिकल आहे. शिपलेलं अन्न आजही तुम्ही पहा, चांगली मोठी मंडळी घरी खाण्यापुरतं तरी स्वतः पिकवतात. आपण तरी स्वतः पिकवलं पाहिजे, कारण की आपलं काय आमची वाढ याची, म्हणजे आपण तरी आपल्या हिता जो हास्य जागतात, म्हणजे आपल्या हित करता आपण खऱ्या अर्थानं जागा राहिला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना केमिकल पासून जर आपण बाजूला गेलो तर अनेक आजार आपल्यापासून अनेक हात लांब जाणार. आज सगळ्यात जास्त आजार कोणता वाढलाय? हृदयरोग आहे, कॅन्सर आहे, बीपी आहे, शुगर आहे, सगळ्या गोष्टी वाढत चालल्या. तिथं भरपूर जणांना शुगर असेल का नाही? असं आजार भरपूर आहेत. पण ह्या आजाराचं वैज्ञानिक कारण जर पाहायला गेलं तर त्यावेळेस सावता महाराजांनी केलेली शेती पाहणं, सावता महाराजांनी केलेली शेती पहा, त्याच्यामध्ये कुठे युरिया टाकलेला ग्रंथात वाचलाय? आज आपल्या माग म्हणजे हव्यास लागला. एक पीक काढलं का दुसरं पीक लगेच त्या 5 दिवसात आलं पाहिजे. मी गोदानावरती होतो बरं का, मी विषयांतर करत नाही, कारण की ही काळाची गरज आहे. गोदान का केलं पाहिजे आणि आपल्या घरापुढे गाय का महत्वाचे? आपल्या घरापुढे गाय नसेल तर आपण दुसऱ्याला गाय दान देऊ का? आता आपल्या घरापुढे गाय आहेत, कोणते? जर्सी. ती बामणाकडे जर नेऊन घातली पुरोहिताकडे, तू गाडी करून परत दुसऱ्या दिवशी आणून घाली, बाबा ही तुझी. म्हणजे बाबा तर पूर्वीच्या काळामध्ये गोदानाला फार महत्व होतं. आणि गोदान इतकं महत्वाचं आहे, मी गोहत्याचा विषय पुढे बोलणार आहे त्याच्यावरती. कारण की आजकाल जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं गेलं तर सगळ्यात जास्त हत्या कोणतं होतं? पूर्वी तरी स्त्री भ्रूण हत्या व्हायची, मुलीची हत्या व्हायची. आता या महाराष्ट्रात किंवा देशात सगळ्यात जास्त हत्या कोणाच्या होतात? गो हत्या होतं. ज्या गाईचं दूध आपण शेवटपर्यंत खातो आणि ती गाई जर काही आपल्याला वाटलं दूध देत नाही, काय करत नाही, आपण ती गाई खाटकाला कसायला किती रुपयाला विकतो? बोला एवढंच गेलं ते 5 मिनिटात. मग पुढे जाणार आहे पुढच्या दानावरती कितीला देतो गाई? बाबा विकल्या काय गाय? 7,000, 8,000, 10,000 रुपयाला गाई देतो आपण. मावशी बरोबर आहे का? कितीला गाय देतो? 10,000 रुपयाला आपल्याकडनं कसं गाई घेतो. साधं गणित आहे बरं का, लक्षामध्ये घ्या. आजही आपल्या या देशामध्ये लँड जिहाद माहिती का? लँड जिहाद, लव जिहाद माहिती का? लव जिहाद दीदी, लव जिहाद माहिती? लँड जिहाद माहिती? सांगतो मी. लँड जिहाद म्हणजे हिंदू माणसाची जमीन हिंदूच माणूस विकत घेत असतो.
हिंदू व्यक्तीची जमीन हिंदूच व्यक्ती विकत घेत असतो, पण त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे व्यक्ती तिथे येतो. आपला व्यवहार जर 1,30,000 ठरला तर तो 1,50,000 रुपये देतो आणि आपली जमीन विकत घेतो. हा लँड जिहाद आहे. आपल्याकडे जर अजून ग्रामीण भाग इथं नाही, पण शहरात जर पाहायला गेले तरी हिंदू व्यक्तींपेक्षा मुस्लिम व्यक्ती आजही जागा खरेदीला पुढे. लँड जिहाद, लव्ह जिहाद म्हणजे आपली हिंदू धर्मातली मुलगी तिला मुस्लिम समाजातला असणारा व्यक्ती काहीतरी आमिष काहीतरी बोलथापा बळी पाडून प्रेमविवाह करतात. आणि तुम्ही आता पाहिलं ते तुकडे वगैरे ते आता हे व्यासपीठ नाही सांगायचं, पण तुम्ही टीव्हीला पहा, आपल्या मुलीवरती अत्याचार केला जातो आणि त्या मुलीचा तिथं शेवट होतो. हा लव्ह जिहाद. आपली गाय कितीला असते, म्हणजे विकणारी गाय आपण 8 ते 10 हजार रुपयाला गाय विकतो. गायचं सरासरी वजन सांगा, 200 किलो 250 किलो 300 किलो गायचं साधारणपणे वजन असेल. 1 किलोच्या मांसाची किंमत आजच्या मितीला 250, 300 ते 400 रुपये किलो आहे. लक्षामध्ये घ्या बात, साधारणपणे आपण 300 रुपयेच पकडू, 400 रुपये किलो सोडून देऊ. 300 गुणिले 250 किती करा, किती होते सांगा बरं. बोला ए बाळांनो, बोला रे. 250 गुणिले 300 1000. याच्यासाठी टाळ्या वाजवा. तुम्ही घाबरू नका, हा मी सर्वसाधारणपणे विचारलेला प्रश्न आहे. आपण गाई कासायला किती रुपयाला देतो, 10,000 रुपये. गायची किंमत किती होते, 75,000 रुपये. आपल्या शेतीत तरी तेवढं उत्पन्न आहे का? त्याच्यामुळे हे लँड जिहाद आणि लव्ह जिहाद होतात. हे थांबवायचे असेल तर आपण सगळ्यात पहिले आपल्या दावणीची गाई दावणीला तिचा शेवट होतो. गाई कासायला देऊच नका. उद्या आजला एक गाय वाचल्यानंतर आपल्या कुटुंबातली एक ताई वाचणार आहे. एक गाय वाचली तर आपल्या कुटुंबातली एक ताई वाचणार आहे. आज आपल्या ग्रामीण भागात सोडा, तुम्ही शहरात जाऊन पहा, मुलींना घरातनं बाहेर पडायचं म्हटलं तरी भीती वाटते. का तर हे नाराधम यांच्याकडे पैसे आहेत ना, त्यांना त्यांचा तो समाज आहे, त्यांचा जो काही धर्म आहे तो त्यांना पैसे देतोय. आजही आपली एवढं मोठा सप्ताह चाललाय, मला नाही वाटत आपल्या धर्माकडनं आपल्याला पैसे आले असतील. का तर भरपूर आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू लोक फार कमी राहिलेले बाबा. आजकाल जर पाहायला गेले इस्लामिक राष्ट्र भरपूर आहेत दादा, मुस्लिम समाजातले राष्ट्र भरपूर आहेत, ख्रिश्चन समाजातले राष्ट्र भरपूर आहेत. समजा इथं जर उद्या काही एखादी आपत्ती आली, तुम्ही शेजारच्या गावात जाल ना, का तर ते गाव पण तुमचंच आहे. पण एकमेव जगात हिंदू राष्ट्र आहे, एकमेव. जर उद्या आपल्यावरती एखादा प्रसंग आला तर आपण जाणार कुठं? याच्या करता आपण धर्माची सेवा केली पाहिजे. गो हत्या होतं ते गो हत्या थांबवल्या पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं धर्माची सेवा वेगळी काही नाही. कपाळाला गंध लावला, हातात माळ घेतली, मंदिरात येऊन बसला नाही. छोट्या छोट्या गोष्टींपासून धर्माची सेवा होते. गो हत्या थांबली, एक गो हत्येमागे एक ताई वाचणार आहे. ती गोष्ट कायम लक्षामध्ये राहू दे. तिसरं दान, 2 दान सांगितले. पहिलं कोणतं सांगितलं, आम्हाला काय माहिती, बोला. गोदान सांगितलं. दुसरं गोदान. तिसरं सांगायचं अजून. जर 5 तुम्हाला दान मागाशी सांगितलं, मी म्हटलं भूदान, गोदान, त्याच्यामध्ये तुम्ही पहा अन्नदान. अन्नदान आपल्याकडे फार महत्वाचं आहे. आजही आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये लोक पंक्ती आवर्जून मागून घेतात का बाबा आम्ही अन्नदान करतो. किती मोठं काय असू दे. आपल्याकडे आता डेरे बाबांचा दौरा वगैरे जातो किंवा आपली वारी पंढरपूर, आळंदी, नळोबा यांच्याकडे जाते. प्रत्येक ठिकाणी माणूस अन्नदान करतो. अन्नदानाला सगळ्यात महत्व आहे, सगळ्यात फार महत्व अन्नदानाला. त्याच्यानंतर अन्नदान मी शेवटी ठेवतो 4थ्या नंबरला. 3ऱ्या नंबरला घेतो कांचनदान. अजराजा, अजराजामध्ये त्यांनी दिलेले आहे. अजराजाने सगळ्यात जास्त जर कांचनदानामध्ये कोणाचा नंबर आला असेल तर अजराजाचा आहे. म्हणजे कांचनदान म्हणजे काय, सोनं नाणं हे दान करणं. आमच्याकडे करतात बरं का महाराजाला सोनं नाणं दान. तुम्हाला वाटलं तर दाताने द्या माझ्याकडे. ज्यांनी पदर नव्हता घेतला त्यांनी टाकून पदर घेतला. नाही. कांचनदान फार महत्वाचं आहे. अन्नदानाचं तुम्हाला मगाशी महात्म्य सांगितलं. पण एक गोष्ट पाहिली गेली या 5 दानामध्ये सर्वात महत्वाचं दान आहे ते म्हणजे विद्यादान, ज्ञानदान. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे, काय घाताला दुकानं देते आली असे. दानाचे 5 प्रकार सांगितले. 4 प्रकार सांगा बरं पटपट. बोला. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं कांचनदान आणि 5वं विद्यादान. विद्यादानाचं सगळ्यात महत्वाची गोष्ट एक, तुम्ही आजही पहा, शाळेत गेल्यापासून आपल्याला काय दान केलं जातं, शिक्षक काय देतात विद्यार्थ्यांना, ज्ञानदान करतात, विद्यादान देतात.
पण एक गोष्ट जर पाहायला गेली, अन्नदान आणि विद्यादान या दोघांमध्ये जर कॉम्प्रोमाइज करायला गेलं तर अन्नदान सकाळी खाल्लेलं अन्न परत आपल्याला संध्याकाळी भूक लागते का नाही भूक? पण सकाळी घेतलेलं ज्ञान तुम्हाला संध्याकाळी भूक लागते का त्याची? नाही. तुम्ही जसं जसं ते घेत जाता तसं तसं ते वाढत जातं. बरं, देणाऱ्याचा देखील त्याच्यामध्ये फायदा आहे, जो देतो ना त्याचं देखील ते वाढत जातं. आणि या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी तेच सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये का आमच्याकडे जे दुकान आहे ते कशाचं आहे? वातावरण माहोलच तयार झालं. आज योगी सगळे विद्वान मंडळी आहेत, सगळी चांगली आहेत, गायक चांगले आहेत, सिस्टीम चांगली आहे, मृदुंगाचार्य चांगले आहेत, लहान मंडळी चांगले आहेत, स्वाबदार देखील चांगले आहेत बरं का, तुम्ही ऐकणारे चांगले आहेत, सगळे एक नंबर आहेत. महाराज एक नंबर आहे, तो नंबर नाही विठ्ठल. घाताला दुकान देते आले असे दान, संत उदार उदार भरल्यानंतर भंडार. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं संत उदार उदार, एकदम उदार म्हटलं असतं तर मला जमलं असतं, पण डबल जगद्गुरु तुकोबाराय डबल मानतात. आपण एखादी गोष्ट जर बाळाने आपल्या ऐकली नाही, आपण एकदा सांगतो, दुसऱ्यांदा पण सांगतो, तिसऱ्यांदा नाही ऐकल्यावरती हा घरोघरी मातीच्या चुलीत वेगळं काय नाही. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी तेच सांगितलंय, संत उदार आहेत. एकदा सांगितलं असतं तरी जमलं असतं, त्यांना काही यमक जुळवायचं होतं का अभंग मोठा करायचं होता नाही ना. उदार उदार या पृथ्वी तलावरती अनेक मंडळी पाहत, पण देवापेक्षा देखील अनेक दृष्टीनं पाहिलं गेलं तर संत उदार आहेत. कसे उदार आहेत? जगद्गुरु तुकोबाराय
लेकुराचं हित आहे माऊलीची चित्त ऐसी कळवळल्याची जाती करीला अभावी ना. या पृथ्वी तलावरती सगळ्यात जास्त प्रेम कोणाचं कोणावरती? नवऱ्याचं बायकोवरती. बोला ना, तुम्ही मोबाईल नका पाहू, विनोद आहेत बरं का माझा. तर आईचं मुलावरती. पण ती माकडिणीची गोष्ट ऐकली असेल ना तुम्ही, माकडिणीची गोष्ट. शेवटी पाणी खांद्यापर्यंत आलं तोपर्यंत बाळ कुठं होतं? कडेवरती, खांद्यावरती, डोक्यावरती होतं. म्हणजे आता गोष्ट डायरेक्ट पुढे नाही बाप. नाकाजवळ आलं, टाचावर करून उभी राहिली. पण नाकाच्या वरती जायला लागलं, बाळ कुठं आलं? पाय. पण संत इतक्या उदार आहेत, इतक्या उदार आहेत, त्यांची शब्दामध्ये गणती करणं देखील कमी. बरं, या ठिकाणी जर पाहिलं गेलं, एखादा कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराची स्तुती करतो का? बोला ना प्रामाणिक. लवकर सहजी तरी करत माझ्यासारखं निर्मळ मनाचा असेल तर तो करतो. पण संत उदार उदार. जगद्गुरु तुकोबाराय हे देखील एक संतच आहे, पण ते देखील सांगतायत इतर जे संत आहेत ते देखील उदार आहेत ना. खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर आपल्याकडं वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत मंडळ आहेत. निळोबर आहे आपल्यापासून किती हाकेच अंतरावरती आहेत? किती किलोमीटर असतं? माऊली किती अंतरावरती असते? 50. म्हणजे साधारणपणे 60-70 किलोमीटरच्या आपल्या अंतरामध्ये आपल्या खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान. आपल्याकडे आजही वारीला गेलो तर आपण बीड, परभणी, उस्मानाबाद, लांबनं लोक अनेक किलोमीटरचा प्रवास करून आपल्याकडे येतात. का? तर संतांना त्यांना भेटायचं असतं. खऱ्या अर्थानं जर या पृथ्वी तलावरती पाहायला गेलं, आपण म्हणू शकतो ना संतांपेक्षा पाऊस सुधारे. पाऊस जर पाऊस नसला तर आपल्या शेतीची डूब भागेल का? पण पाऊस किती महिने पडतो? ठराविक 3-4 महिने पडतो. मग त्याच्यानंतर एक व्यक्ती म्हटला संतांपेक्षा सूर्य उदारी. जर तो उगवलाच नाही तर माणसाचं जीवनक्रम चालेल का? पण सूर्याला देखील किती कालावधी? 12 तासानंतर, 13 तासानंतर, 14 तासानंतर सूर्य अस्ताकडं जातो. एक व्यक्ती म्हटला त्या दोन्हीपेक्षा चंद्र उदार आहे, संतांपेक्षा चंद्र उदार आहे, कारण की तो शीतलता देतो. पण त्याची शीतलता सूर्यापुढे टिकते का? टिकते का? बोला ना, झोप आली का? येऊ विनोदाकडे. अभंग धरून चाललंय, मला विनोदाकडे घुसायला लावू नका. विनोद येतात बरं का मला चांगले, झोपू नका. शेवटी सांगतो, खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर चंद्र, तो व्यक्ती म्हटला, पण चंद्राची शीतलता सूर्यापुढे टिकत म्हणजे तिन्ही थांबले. त्याच्यानंतर ना संत उदार आहेत असं त्या ठिकाणी त्या व्यक्तीला समजावण्यात आलं. बरं, संत उदार आहेत. एखादा व्यक्ती आपण म्हटलं आपल्या परिसरामध्ये, आपल्या मालवडीमध्ये एखादा व्यक्ती फार श्रीमंत आहे. श्रीमंत म्हणजे काय? बोला ना, श्रीमंत म्हणजे काय? त्याच्याकडे पैसा आहे, त्याच्याकडे ऐश्वर्य आहे, त्याच्याकडे भरपूर काही धनसंपदा आहे. पण मला एक सांगा, त्याच्याकडे पैसा आहे पण जर द्यायची जाणत नसेल तर तो श्रीमंत आहे का? आहे का श्रीमंत? समजा तुम्ही आता इथे सगळे कीर्तनला आलेले, तुमचं लक्ष कुठं आहे? खरं सांगा बरं का, महादेवाची शपथ तुम्हाला. काहींचं लक्ष मोबाईल मध्ये, काहींचं लक्ष घरी, काहींचं लक्ष चापलाकडे. आपल्या जागेवरती राहिले असतील का? चिंत नाही नामे
ते व्यर्थ. म्हणजे इथं जरी तुम्ही आलेला असला, तुमच्या वाट्याला आलेलं पुण्य तुमच्याकडे राहत, कारण की नामामध्ये इतकी मोठी ताकद आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना, फक्त देवाचं नाव घेतलं तरी आपल्या पुण्याची गणना कोणीही करू शकत. आपलं कुठं आलो होतं, तुमच्या भागातला एखादा श्रीमंत व्यक्ती, तिथपर्यंत आपण आलो होतो. श्रीमंत कोण? त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, संपत्ती, ऐश्वर, औदार्य आहे, पण जर देण्याची दानत नसेल तर त्याची श्रीमंती कामाची आहे का? असं तुमच्यासारखा सप्ताह एका गावामध्ये भरला, बारकाईने आहे का? सप्ताह भरल्यानंतर पूर्वीच्या काळी ही जी वारकरी मंडळी होती, कोणाच्या तरी घरी जाऊन अन्नदान त्यांच्यासाठी ती सेवा केली जायची. आता इथं हिच्यामध्ये मांडवामध्ये पंक्ती बसतात, हा भाग निराळा, पूर्वीचा काम. आणि गावातले एक सगळ्यात चिंगूट व्यक्ती, काय म्हणता येईल त्याला, दुसरा शब्द काय चिंगूटला? कंजूस. अजून दोनच शब्द महत्वाचे आहेत ना. बरं, कंजूस घेऊ, चिंगूट बरोबर वाटत. कंजूस व्यक्ती आजी बरोबर आहे का? इथं एखादा असेल तर त्याच नाही बरं. कंजूस व्यक्ती, त्या व्यक्तीच्या घरी पंगत होती आणि कधीतरी पंगत आली, गावकऱ्यांनी जोर लावला, बाबा तू पुरणपोळीचा स्वयंपाक कर. त्यांनी पुरणपोळीचा स्वयंपाक केला मावशी. आता एक सांगा, त्याची तो जर कंजूस असेल तर त्याची बायको कशी असेल? ती कंजूस असेल, डबल कंजूस असेल. लक्षात घ्या, कारण की संगतीने माणूस घडतो पण आणि संगतीने माणूस बिघडतो पण. वारकरी मंडळी जेवायला घरी गेली, पुरणपोळीचा स्वयंपाक होता, तिने जेवणामध्ये कोणतीही कसर ठेवली, पण त्या पुरणपोळीला एका गोष्टीशिवाय माझ्या नाही. कोणती गोष्ट? बोला ना, करा. तूप असं तूप असल्याशिवाय पुरणपोळी खायला चांगली वाटतात. त्या बिचारीने वाटीमध्ये तूप घेतलं ठेवायचे. उदाहरत्व सांगतोय बरं का, म्हणजे दाबणानं ते प्रत्येक पोळीवरती तूप टाकायचे. तो बिचारा जड पावल्याने शेताकडे गेला तर वारकरी घरी पाहिल्यावरती तो पळत घरी आला. सेवा करायची म्हणून नाही, ही उत्मात करते का म्हणून ते पाहिलं घरी आल्यावरती त्याने पाहिलं ते तूप घेऊन सगळं त्या गोष्टी त्याला काही ते पटली नाही. तो म्हणला, अगं थांब इकडं. त्याने काय केलं, चुलीजवळ गेला, एका प्लेटमध्ये कोळसा घेतला, कोळसा, आणि त्या दाबणाचं थोडस तूप त्या कोळशावरती टाकलं आणि त्याची धुरी सगळ्या वारकऱ्यांना पडली. दृष्टांत सांगला. दृष्टांत काय? संत उदार असलं तर तुमच्याकडे ते औदार्य असलं पाहिजे. तुमच्या खिशात 100ची नोट आहे पण ती देण्याची पात्रता तुमच्याकडे नसेल तर ते औदार्य कामाचं आहे का? श्रीमंती कामाची आहे का? नाही ना. ते देण्याकरता तुमच्याकडे ते भरलं पाहिजे. समजा तुम्ही माझ्याकडे आलेला आहात, माझं एखादं दुकान आहे, तुम्ही माझ्याकडे येऊन ती वस्तू मागितली, जर माझ्याकडे नसेल तर मी तुम्हाला देईल का? हलवा ना माना, लेगत झाले तुम्ही. मी असंच एका कीर्तनाला गेलो, जवळ बसलेले बाबा गणपती चांगला ठोकून बैठवर होते. म्हटलं बाबा सगळं कीर्तन त्या बाबाकडेच पाहून केलं, मी काही केलं का बाबा मनाला व्हायचं, छान मला व्हायचं. मी सगळं कीर्तन केलं. नंतर गणेश दादा सारखे मित्र होते, म्हटलं बाबांचा चांगला अभ्यास दिसतोय. ते म्हणले बाबांचा अभ्यास नाही, ते बैरे. तुम्ही काही म्हटले तरी ते माना, तर तुम्ही माना तरी हलवा विठ्ठल. संत उदार एकदा उदार नाही, 2 वेळा शब्द वापरला. एखादा व्यक्ती श्रीमंत असेल तर त्याची श्रीमंत आहे तर त्यांच्याकडे भांडार कशाचं भरले गेले? ज्ञानाचं भांडार आहे. संतांकडे दुसरं भांडार कशाच नाही, ते खऱ्या अर्थानं ज्ञानाचं भांडार आहे. आणि ते भांडार असं आहे, ते दिलं का वाढतं. मी मागाशी सांगितलं ना, असू दे खेळतात, लहान मुलं खेळू द्या, काय उड्या मारायचं मारून. लहान मुलं फार विचित्र आहेत, म्हणजे ते या धर्ममंडपात आपली सोडून. आमच्या इकडे एक लहान बाळ होतं, कीर्तनाला जायला 5 मिनिटं टाइम. गणेशदास सारखा मित्र गाडीतून उतरलो, जात असताना एक वाईट शिव्या देत होतो, म्हणजे शिव्या देत होतो. त्याचा हात पकडला, त्याला म्हणलं पापा आई कुठे रे? म्हणला तिकडे. आईकडे घेऊन गेलो. म्हणलं मावशी तुमचं पोरगं वाईट शिव्या देते. म्हणजे गाणगाण शिव्या देते. ती म्हणली तू बारीक आहे, मोठा झाल्यावर चांगला शिव्या दे. माझ्याकडे पहा, खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं, संत काय एकदा वापरलं का डबल वापरलं. आणि त्यांच्याकडे भांडार कशाचं आहे? तर ज्ञानाचं आहे. ज्ञानाचं भांडार असे का ते दिलेले. समजा तुम्ही अन्नदान केले, एक टोपभर तुम्ही काहीतरी पोहे वगैरे बनवले,
आणि ते तुमच्या संपल्यावरती परत त्याच्यामध्ये येणार आहे का? बाबा तुम्ही समजा एखादा अभंग एखादी चाल दुसऱ्या व्यक्तीला शिकवली, तुमच्या त्या चालीला त्या अभंगाला परत उजाळा बसणार. तुम्हाला एखादा स्वयंपाक येतो, तुमच्या सुनबाईला तो शिकवला, जमलं शिकवायला? सासा 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 खूपच नाही तर ते पुढच्या व्यक्तीपर्यंत जाणार आहे का? त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात का संत उदाहरण अभंगाच्या दुसऱ्याच्या संत तुमची इतर कोणतीही भांडार सोन्या चांदीचं देखील त्यांच्याकडे एखादा दागिना सापडत काय म्हणतात आम्ही कुठं घेऊन येतो पुण्यावर आणतो म्हणजे त्यांच्याकडे देखील ते उपलब्ध नाही. पण या ठिकाणी संतांकडे ते भांडारच ज्ञानाचं भरलेलं आहे. 2 चरण व्यवस्थित सोडवले. 3ऱ्या चरणाकडे जात असताना माझ्याकडे लक्ष दे बारकाय. 3रं चरण काय मागत्यासी पुरे धन्य अनेकासी म्हणजे एखादा तो मागायला आलेला आहे. समजा आजही पण तुम्ही पाहता वारीमध्ये तुमच्यातलं कोण आलं होतं वारीला आता पंढरपूरला होते ना सगळे कारण हातवर म्हणा ना मी हालतो वारीला पुण्याचं काम घाबरू नका. हा वारीला बऱ्यापैकी सगळे मंडळी असते. हा वारीला जर पहा आपण जर एखाद्या ठिकाणी चाललो एखाद्या ठिकाणी अन्नदानाला काय करावं लागायचं लाईन लावायला लागायची लाईन आणि सुरुवातीच्या व्यक्तींना भेटलं आणि शेवटी जर एखादा व्यक्ती आला त्याच्या जवळ येऊन संपलं तर ती काय म्हणायची आमचं अन्नदान संपलं. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी तेच सांगितलंय तुम्ही जर घ्यायला आले ना जो सुरुवातीला येतो मागत्यासी पुरे धनी अनेकासी पुरे म्हणजे जो शेवटी आलाय त्या अमृतानुभव चांगदेव षष्ठी ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ विठ्ठल खऱ्या अर्थानं पाहायला गेलं हे 4 ग्रंथ माऊलींनी तुम्हाला आम्हाला दिले ना. त्याच्यामध्ये माऊलींनी एखादा ग्रंथ घेत असताना आता पहा समजा तुम्ही एखादा कपडा इस्त्रीला दिला तुम्ही ज्यावेळेस कपडा आणायला जातो दुकानदार काय म्हणतो आम्हाला काय दे पहिल्यांदा पैसे दे म्हणतो का नाही बरोबर आहे.
आळस नका देऊ बरं का विठ्ठल. कोळी माहितीये कोळी 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 जाळं टाकतो. जाळं जाळं कुठं टाकतो? पाण्यात टाकतो. तो काही जमिनीवर टाकणार आहे? जाळं लांब टाकतो. लांब लांब. आणि जो हुशार मासा असतो ना हुशार मासा तो कुठं गुटमळतो? कोळ्याच्या पायाजवळ. जवळच्यांनी जर आळत दिलं तर माझं काय होईल तुम्ही सांगा विठ्ठल. बाबा एका कीर्तनात असा आजीने आळत दिला. खतरनाक आळत दिला. आळ्या पिळ्या देऊ म्हणलं अगं आजची कीर्तनात ती आज थोडा वेळ सापायला राहिले. म्हणली बाबा घरी डॉक्टरच्या 2-2 गोळ्या खाते 2-2 झोपेच्या तरी झोप लागत नीट आली का बाबा काय माहिती काय माहिती. तुला पाहिलं करताय मारत असतो पाहिलं का लगेच झोपला. असं होतं ना बाबा. हे आमचं नाहीच आहे. हे भरले अनंत भंडार संतांचं आहे तेच पुढे द्यायचंय. आमच्याकडे बादली आम्ही बादली कुठून आणली? ट्रेमधून आणली ना आणि तीच पुढे वाटेत चालू आहे. मागते अशी पुरे धने आणि का शिवरी. आपल्या कुठपर्यंत आलं होतं? ज्ञानेश्वर महाराजांची 4 ग्रंथ आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा गाथा आहे. निळोबारायांचा गाथा आहे. इतर अनेक संतांचे गाथे अभंग आहे. हे जर पाहिलं गेलं त्यांनी ठराविक अभंग लिहिल्यानंतर मग ते थांबलेले आहेत. ठराविक अभंग पण त्या अभंगातनं प्रत्येक गोष्टीत तरुण द्यायची ताकद तुमच्या आमच्या प्रत्येक व्यक्तीला दिलेली आहे. प्रत्येक ग्रंथाने दिलेली आहे. आजही पहा तुम्हाला जर काहीच हायसं वाटत नसेल काहीतरी डिप्रेशन आलं असेल तर व्यक्तीने नक्कीच ज्ञानेश्वरी वाचावी. बरं हे व्यक्तींवरती संकट आले. आजही आपल्याकडे थोडंफार संकट आलं का माणूस काय म्हणतो देव माझा बऱ्यावरती नाही. मला एक सांगा भगवान श्रीकृष्ण जन्माला यायच्या अगोदर कोण वाट पाहत होतं? बोला ना. कंस मामा वाट पाहत होता. तुम्ही बोर झाले का? संपजो कीर्तन कमी तमाशा जास्त होईल विठ्ठल. भगवान श्रीकृष्ण जन्माला येण्याच्या अगोदर त्याचा वाट म्हणजे त्यांची वाट कंस मामा पाहत होता का नाही? का तर त्यांना काय करायचं होतं? मारायचं होतं. बरोबर आहे का? बंदीखान्यात जन्म झाला भावंड मारली गेली एवढं सगळं दुःख असताना बंदीखान्यात बाहेर पडले गोकुळाला गेले. गोकुळात गेल्यानंतर ना सगळं काही जमलं. तिथं सुद्धा राक्षस पाठवले का नाही? राक्षस पाठवले का नाही? बरोबर आहे. पुतना गेले भट गेले सगळ्या गोष्टी पाहिल्या. हळूहळू गोपाळांसह रमू लागले. मैत्रिणी वाटू लागल्या. राजेसोबत सगळ्या गोष्टी वाटू लागल्या. त्याच्यातनं देखील पुढे एक प्रसंग उभा राहिला. कौरव आणि पांडव. मी त्यांच्या आयुष्यातला स्टेज सांगतोय बरं का. भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यातला ताणतणाव सांगतो. शेवटी बाजू कोणाची घ्यायची? एक नीतीने होते आणि एक अनितीने होती. कोणाच्या बाजूने देव उभा राहिला? नीतीच्या बाजूने देव उभा राहिला. आजही पण ज्याचं खरं आहे त्याच्याच बाजूने देव उभा राहतो. जरी चुकीच्या व्यक्तीच्या बाजूने एखादा निकाल लागला असेल तर त्याचं परत काही ना काही कोणत्या ना कोणत्या रूपात ते त्याला माघारी द्यावं लागतं. एवढं सगळं काही होतं तरी भगवान श्रीकृष्णाची एक तरी मूर्ती तुम्हाला लडकी दिसली का? एखादा फोटो डोळा खिन्न झालेला चिंतेत असलेला एखादा फोटो दिसला का? हा आता बरं वाटतं. कीर्तनकार करतो तुमच्याकडनं मला एक्सेप्टेशन आहे ना. तुम्ही झोपले का जागे कळणार कसं? त्याच्यात अर्ध्यांच्या डोळ्याला चष्मे ते लाईटीमध्ये चमकले का कळत नाही ना की हा माणूस झोपले का जागा. भगवान प्रभू श्रीरामचंद्रांना देखील वनवासाला जावं लागलं. त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांचा एकही फोटो आपल्याला उदास असलेला पाहायला मिळत नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनात देखील भरपूर दुःख होतं. जगद्गुरु तुकोबारायांच्या देखील जीवनामध्ये 5 व्यक्ती सोडून गेल्या. सावकारकी गेली. दुःख. तुम्हाला एखादा फोटो त्यांचा उदास खिन्न असलेला दिसलाय? आपल्याला थोडस काही झालं कीर्तनाला देखील बसताना माणसं इतकी विचित्र तोंडा करून बसतात का असं वाटत आहे भेटलेलं पाकिट त्यांना नाही देणार तुम्ही असं नका. मावशी जीवनामध्ये स्ट्रेस प्रत्येकाच्या जीवनात सहन करण्याची ताकद असते. त्याच्याच वाट्याला देव दुःख घालतो. आईच्या गैरीच्या वाट्याला देव दुःख घालत. आजही लक्षात घ्या ज्याला एखादा आजार झाले त्या आजारात आता पहा मी प्रत्येक प्रवचनात कीर्तनात सांगतो प्रत्येकाला मागे कोणता ना कोणता आजार. युट्यूबला जायचं आचार्य मनीष सर्च करा. आचार्य मनीष
पहिले राजीव दीक्षित होते, आता आचार्य गणेश यांचं सर्च करा. जडीबुटी आपल्याकडे असणारी कारली, दुधी, कारल्याचा पाला, हिच्यापासून आपले बऱ्यापैकी आजार रिलीफ होतात, कमी कमी होतात आणि शेवटी ते पूर्णत्वाने बरे होतात. लिंबाचा पाला फार गुणकारी. आपल्याकडे असणारे हरळ, आपण तिला काय मारतो, मेरा 71 240 तन्नाशक 3 जर फिंजर पार्टीचा नायनाट करून टाकतो. पण ज्यावेळेस मंथन चाललं होतं, मंथनात तर 2 थेंब बाहेर पडले होते. एकातनं दुर्वा तयार झाली होती आणि एका थेंबापासून लिंबाचं झाड तयार झालं होतं. खऱ्या अर्थाने हे दोन्ही झाडं फार गुणकारी आहेत. पण तर कुठं चाललं होतं, समुद्रात. कोणाकोणात चाललं होतं, देवाचं आणि दानवाचं. विठ्ठल अभंगाचं 3रं चरण सोडवत असताना दुःख, प्रत्येकाकडे एखादं दुःख आहे, पण आपल्याला जर सुख पाहिजे असेल तर ते देवाच्या चरणाजवळ आहे, देवाच्या नामस्मरणामध्ये आहे. मग सुख रूप तुमच्या आमची धडपड कशा करता चाललेली आहे, सुखा करता. तुमच्यात नाही ना कोणी सुखदेव वगैरे असू दे, त्यांच्या करता नाही बघा. प्रपंचात कुठंतरी माणसाला सुख भेटावं म्हणून ती धडपड चाललेली आहे. कारण की ज्ञानोबा म्हणतात अवघाचे संसार. एकाला असंच म्हटलं, बाबा चल कीर्तनाला, नको म्हटलं अवघाचे संसार. अरे पण तुझा संसार वेगळा, माऊलींनी सांगितलेला संसार वेगळा आहे. बरोबर. आपली उठसूट धडपड कशामध्ये, संसारात. नवरा आणि बायको, कोणालाच कोणचं येत नाही ऐकू. लय खतरनाक कार्यक्रम असतो. एक नवरा आणि बायको, तिचा नवरा बिचारा कायम पुस्तक वाचायचं, ग्रंथ वाचायचं, पुस्तकाचं त्याला वाचण्याचा छंद होता. तुझ्या बरोबर काहीच नको करू, मला फक्त पुस्तक कर, म्हणजे तू सुख माझ्याकडे बसशील, तू कायम माझ्याकडे पाहत असेल. त्याने हातातलं पुस्तक बाजूला ठेवलं. तो म्हणला मी देवाला विनंती करेन, देवा पुढच्या जन्मात काय नको हिला, पुस्तक करू नको हिला, कॅलेंडर कर कॅलेंडर. मग ही प्रत्येक महिन्याला बदलत जाईल. सुख आहे का बाबा, सुख. त्या दिवशी एक जोडीदार सहज म्हणला ना, अजून लग्नाला 2-4 महिने थांबलो असतो तो चांगली. माणूस म्हणतो नाही, हसायला लागली म्हणता. खऱ्या अर्थानं सुख कशातच नाही, सुख देवाच्या नामस्मरणामध्ये आहे. आणि सुख घ्यायला जर तुम्ही देवाकडे, आता इथं बसलेलं समजा आपल्या सगळ्यात जवळ कोण शोधदार हे देवाकडे गेले आणि देवाला म्हटले देवा मला सुखात ठेव, देव काय आशीर्वाद द्यायचं तू दे. आणि जो शेवटचा व्यक्ती आला तो देखील म्हटला देव मला सुखात ठेव, देव त्याला देखील आशीर्वाद देणार आहे. त्याच्या 3ऱ्या चरणामध्ये
अगत्यासी पुरे धन्य आणि कसे होय. म्हणजे सुरुवातीला जरी एखाद्याने ग्रंथ वाचनाला सुरुवात केली ह्या गावातला असतो ही ताकद फक्त संतांमध्ये, इतर कोणत्याही देवामध्ये महात्म्यामध्ये नाही. ही ताकद कुणामध्ये काय तर संत खऱ्या अर्थानं उदार आहे. अभंगाचं किती चरण सोडलं मी? तिसरं चरण. अजून किती चरण राहिली? हा जागेवरती तुम्ही सगळ्यांनी हात वरती करा, मोठ्या प्रेमानं देवाचं भजन करा. किती वेळ देवाचं नाव घेतलं आपण? किती वेळ घेतलं? 2 मिनिटं 5 मिनिटं देवाचं नाव घेतलं तर किती सुंदर वाटतं. जीवनामध्ये काहीही काम करत असताना आपण जर प्रत्येक क्षणी देवाचं नाव घेतलं तर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आनंद आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग तुमच्या पुढे हाच का निवडला? भरपूर अभंग घेतला, पण संत उदार उदार भरले अनंत भंडार. संत खऱ्या दृष्टीने उदार आहे तर तुम्हालाही कळायला पाहिजे. का कळायला पाहिजे? बाबा त्या दिवशी एका ठिकाणी प्रवचनाला गेलो. 2 माळ्याचा बंगला होता, 2 माळ्याचा बंगला, डबल मजली. आणि डबल मजली बंगला असताना प्रथम पुण्यस्मरण होतं. सेवेला सुरुवात करायची होती, पण घरामध्ये ज्ञानेश्वरी नव्हती. जर तुमचा बंगला डबल माळ्याचा आहे, डबल मजली आहे, आणि जर तुमच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी नसली त्या बंगल्याला काही शोभा आहे का? खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर संत खऱ्या दृष्टीने उदार आहे. अभंगाची 3 चरण माझ्या अल्पमती बुद्धीप्रमाणे मी सोडवले. शेवटचं चरण सोडवत असताना तुका म्हणे होते दिवे भरले नव्हे. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत तर जे काही भरलेले, समजा तुमचं ही माळवडी, त्या माळवडीच्या एखादा पाहुणा एखाद्या ठिकाणी राहिलाय आणि तुम्ही पाहून चारला त्याच्याकडे गेले आणि सहज गप्पा मारत असताना तुम्ही म्हटले, तो व्यक्ती सांगू लागला आमच्याकडे एक विहीर आहे. विहीर भर उन्हाळ्यामध्ये देखील त्या विहिरीमध्ये 20 हॉर्स पॉवरच्या 4 मोटरी चालतात. किती? 20 हॉर्स पॉवरच्या 4 मोटरी चालतात. माझ्याकडे पाहून आहे का? 4 मोटरी 20 हॉर्स पॉवरच्या चालतात. आपल्याकडे किती मोटर असते हॉर्स पॉवरच्या? आपल्याला इथले 3ची 5ची 10ची. त्याच्यात ते पाण्याचा सुपडा सापडून जातो. एवढं सगळं चालतंय. म्हटलं खऱ्या अर्थानं विहीर पाहायला गेलं पाहिजे. विहीर पाहायला गेलो. विहीर, ती विहीर कुठं होती माहितीये का? कुठं होती?
समुद्राच्या मग त्या समुद्राच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये 5 नाही तुम्ही 10 मोटरी तुमच्याकडे आहे ना जे आमच्याकडे दिलेले आहे ते आमच्याकडे समुद्राप्रमाणे भरलेल्या अभंगाचा 4थं चरण आपल्याकडे पोत गावारीचं पोत बघा आपण काय करतो दाबण्यासाठी एखादा बारक पोट त्याच्यावरती चढतो आणि दोन्हीकडनं चांगले हिसकून ते पोत वरतो त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात का देवाने आमचं पोत भारतानंच एकदम ओके मध्ये भरलं त्याच्यामध्ये जे काही आम्हाला ज्ञान द्यायचंय जे काही दान करायचंय ते आम्ही तन मन धनाची काही बुद्धी आम्हाला सुचेल त्याप्रमाणे आम्ही ते देत असतो या ठिकाणी पाहायला गेलं सावताबाबांचा फोटो इथं आहे सावताबाबांनी कर्म सिद्धांत तुम्हाला मला सांगितलं कर्मयोग सांगितलं काल अभंग कोणता होता विठोबाच्या पायी राहो अखंड चित्ते
म्हणजे सावता बाबा असू द्या, कोणताही संत असू दे, त्यांनी काय मागणं मागितलं का देवा तू आम्हाला तुझ्या चरणाजवळ कायम वास दे, कायम सहवास दे. सावता बाबांनी उभ्या आयुष्यामध्ये काय केलं, काय केलं, शेती केली. कशामध्ये त्यांनी आपला देव पाहिला, माझ्या शेतामध्ये कांदा मुळा भाजी अवघी मिठाई मी जे काही करतो त्याच्यामध्ये मला देव दिसतोय. राहिलं 5 मिनिटं मावशी 5च मिनिटं राहिलं आम्हालाच लय लांब जायचं. तर या ठिकाणी प्रत्येक संतांनी काय सांगितलं, तुम्ही जे काही करताय त्याच्यामध्ये देवाचा काहीतरी शोध घ्या. आणि जर याच्यामध्ये देवाचा शोध नाहीच घेतला, हे जर नाहीच ऐकलं तर हे तरी नाही कळलं, हे तरी नाही कळलं, हे तरी नाही कळलं, विचारा येईल हे तरी नाही कळलं. चरती बा लाल बाजू मेरी चरत चरती बा लाल बाजू मेरी लाल बाजू मेरी चरत चरती बा
देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाची भक्ती केली पाहिजे. आणि ही भक्ती करायची असेल तर काय करायचंय? कुठंतरी जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा उचका, एखादा अभंग पाठ करा, माऊलींची उभी पाठ करा. तेच खरं जन्माचं सार्थक आहे. ज्ञानेश्वर केली पाहिजे. हा नाम यज्ञ सोहळा कशासाठी? इथं तुम्ही दिले ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कशासाठी? त्यांनी जे काही आपल्याला जीवनाला एक योग्य दिशा दिलेली. पारायणाला किती जण बसले? अजून बोला. चांदीचं नाव आहे बऱ्यापैकी. तू पण बसलाय का? ह्या लहान गेरसाठी एकदा टाळ्या वाजवा महाराज. म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आपल्या मुलांना आपणच प्रोत्साहन दिलं पाहिजे. बाहेरच्या गावातली मंडळी आपल्या बाळाला कधी मोठं करतात माहिती का? ज्यावेळेस आपण त्याला मोठं करतो, ज्यावेळेस प्रोत्साहन देतो. खऱ्या अर्थानं तुमचं वैभव आहे, माळवाडीचं वैभव आहे. या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला अभंग माझ्या अल्पमती बुद्धीप्रमाणे सोडवण्याचा प्रयत्न केला. एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तो माझा मला परत कशाला, चांगलंच सांगितलं सगळं परत द्या. त्याच्यावर अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम, अतिशय सुंदर चौकदार, अतिशय सुंदर सगळी मंडळी. म्हणजे तुम्ही ग्रामस्थ असेल, सगळी मंडळी गायनासाठी असणारे आमचे वाईकर महाराज असतील. बाबा नाव परिचित नाही, पुढच्या वर्षी आलो तर नाव मी पुन्हा आणि तुमचं नाव पाठ करेन. अतिशय गायकवाड महाराज सुंदर असं हे बाळ वाजवत आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर संप्रदायामध्ये एक ठराविक वयामध्ये आपण माळ घातली पाहिजे, एक ठराविक वयामध्ये आपण देवाची सेवा केली पाहिजे. एक 80 वर्षाची म्हातारी माझ्याकडे आली आजी, म्हणजे बाळा माळ घालायची आणि माळा तिने अशी टपुरी डबल करून टाकली तर म्हैस जागेवर बस थोडी टपुरी माळा. म्हणजे आजी आता तू एक्सपायरी जवळ आली, 80 वर्ष राहिली, 10 वर्ष कशाला होतं? नाही म्हणली बाळा आता पहिल्यासारखं चावत नाही म्हणून माळा घालण्याला अर्थ आहे का? परमार्थ करायचं ते ह्याच वयात केला पाहिजे. कोणत्याही क्षणी तुम्ही परमार्थाला सुरुवात करा, पण जेवढ्या तारुण्यात परमार्थ केला तो देवाला आवडतो. आवड देवासी तो ऐका प्रकार नावाचा उच्चार तुम्ही ज्या ज्या वेळेस वेळ भेटेल त्या वेळी देवाचं नामस्मरण करत चला. राहुल महाराज असेल माझ्यासोबत आलेला, हा माझा मेव नाही बरं का, म्हणजे वर्ष 2 वर्ष लग्नासाठी तुम्ही फोन ठेवा. ओम महाराज हेच कीर्तन तुम्हाला पाहायचं असेल, सुंदर असं पिंगळा अभंगाची सोडवणूक, तर निवृत्ती महाराज लोखंडी युट्यूबला सर्च करा. 2-3 दिवसांनी कीर्तन पडत. बाबांनी देखील सुंदर अशा चाली घेतल्या. महाराज आपलं देखील विशेष आभार सगळ्याच मंडळीचा. आता मला नाव माहित नाही, मी आलो का नाव पुढच्या वेळेस पाठ करेन. विशेषतः विनेकरी बाबा, मी म्हणत होतो त्यांना एकच हार घाल, तर त्यांनी काय ठरवलं होतं माहित नाही. बाबा हात जड आहे कालचं. ओके 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 खंडेराव महाराज बरोबर ना? मी ते फोटो तो पण मला लवकर क्लिक होईल. म्हणजे तुमचं देखील वारकरी संप्रदाय इतका श्रीमंत संप्रदाय कोणताच नाही. वेळ कमी राहिली, 9:15 वाजल्यात 5 मिनिटं घेतो. तुमच्या माळ्यातली माळवड्यातली अनेक ज्येष्ठ व्यक्ती बसलेले आहेत. एखादा चुकीचा शब्द माझ्याकडनं गेला असेल तर माझं मला परत द्या. सुंदर अशी शूटिंग केली. तिकडे देखील स्वयंपाकाच्या कड्या बेड्या मला दिसत होत्या. आले जिलेबी दिसली. मी गोड खात नाही त्याच्यामुळे तिकडे वळालंच नाही. ही लहानची मुरडी मुलं भविष्यातले उद्याचे कीर्तनकार आहेत. घरात एक जरी सांप्रदायिक मुलगा जन्माला आला ना तर अगोदरच्या 7 पिढ्या नंतरच्या 7 पिढ्या आपल्या उद्धरून जातात. 7 पिढ्या. आणि एखादं जर बेवड जन्माला आला ना तर त्याच्या मागच्या 7 पिढ्यांचा उद्धार होतो. कसा होतो? चुकीचं होतो.
आणि पुढच्या 7 पिढ्यांचा चुकीचाच होतो. मी इतके दृष्टी आहे बाबा, मी सकाळी गेलो, त्यांचा लिव्हरचा काहीतरी इश्यू होता. लिव्हर कशामुळे खराब होतो मला दाखव. बाबांनो व्यसनाच्या आधी जाऊ नका. बाबा तुम्ही देखील सुंदर मृदुंग वाजवला, तुमचं देखील यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. बाळासाठी देखील एकदा टाळ्या वाजवा. तुम्ही इथेच आहेत ना बाबा? ज्यांनी हार्मोनियम वाजवली बाबा तुमचं देखील मनोगण आभार. सगळंच तुमचं छान आहे. पूर्ण कुटुंबाला यायला जातं. घरातला कर्तव्य व्यक्ती निघून गेला ना बाबा, त्याचं दुःख सांगायला शब्दच अपुरे पडतात. गोमाता, आई वडील, देव, देश, धर्म यांची सेवा करा. मी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचं काम करतो. मी स्वतः कारण की फक्त सांप्रदायिक असून फायदा नाही, तर हिंदुत्व आपण जोपासलं पाहिजे. जर हिंदू धर्मच टिकला नाही तर वारकरी सांप्रदायिक मला वाटत नाही शिल्लक आहे. धर्माची सेवा करा. आणि तुमच्याकडची अनेक तरुण मंडळ आहेत, महिला भगिनी, दुर्गा माता म्हणून एक बजरंग दलाला एक पोषक शाखा आहे. त्या शाखेमध्ये तुम्ही सहभागी व्हा. कोणाला जर दादा यांचा संपर्क मला घालून द्या. दुर्गा माता ही एक शाखा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लाठीकाठीचं प्रशिक्षण दिलं जातं. उद्या एखादा दुर्गाबाई एखादा प्रसंग आला तर त्याचं देखील प्रशिक्षण त्याच्यामध्ये दिलं जातं. त्याला सहभागी व्हा. कारण की काळ वेळ सांगून येत नाही. हे लबाड लांडगे कुठं लपलेले आहेत सांगता येत नाही. पाव विकायला येतील पण तुमचं घर दुसऱ्या दिवशी फोडून जाते. अनेक प्रकार आपण पाहिलेले आहेत. आपलं हिंदू राष्ट्र आहे, त्याची सेवा करा. गाडीवरनं चालत असताना इंडिकेटर लावा. इंडिकेटर वळताना लावा. इंडिकेटर मोकळ्या रस्त्याला लावू नका. तुम्हाला वळायचं कुठे मागच्याला कळलं पाहिजे. कारण की आज सगळ्यात जास्त प्रमाण कशाचं आहे? ऍक्सिडेंटचं आहे. वळताना आजकाल महिला गाडी चालवताना त्यांचे दोन्ही पाय स्कूटीच्या खाली असतात. ब्रेक हातात आहे त्यांच्या लक्षात राहत. इंडिकेटर लावा. डोक्यामध्ये हेल्मेट घालून पण गाडीवरनं पडले आणि डोक्याला थोडासा मार लागला. कोमामध्ये अनेक दिवस होते. म्हणजे रिकव्हरीला वेळ लागेल पण आपला पैसा जातो. त्याच्यामुळे गाडीवरती जाताना हेल्मेट वापरा. आपल्या घरामध्ये ग्रंथ असू द्या. देवाची सेवा करा. आपण देवाची सेवा केली तर ही उद्याची पिढी देवाची सेवा करणार आहे. आणि आई वडिलांची खऱ्या दृष्टीने सेवा करा. आई वडिलांची सेवा नाहीच केली. अनेक कीर्तनकार हे व्यासपीठावरती येतात आणि आई वडिलांची सेवा करत नाही. माझ्या वडिलांचं वय 90-92 वर्ष. आज जर तुम्ही पाहायला आले सुखती तुम्हाला लवकर दिसणार नाही. का सांगतो मी हे? तर मी खऱ्या अर्थानं त्यांची काळजी घेतो, त्यांची सेवा करतो. कारण की माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी, पुढे जाण्याची गरज नाही. आणि वडिलांचीच कृपा आशीर्वाद माझ्यावरती. मी कोणत्याही संस्थेमध्ये गेलो आणि वडील कीर्तनकार त्यांच्याकडनं मला पुढं हवंसं आहे. कारण की वडिलांनी नाही का पूर्वजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आहे म्हणून त्यांच्या पोटी जन्माला एखादा चुकीचा शब्द गेला असेल माझा मला परत द्या. जो काही चांगला वाटला तो गुरुवर्य आदरणीय परमपूजनीय मिसाळ महाराज यांची थोडीफार जी सेवा मी करतो, प्रेमानंद महाराज यांचं जे थोडंफार सत्संग ऐकतो त्याच्यातून तुमच्याकडे सादर करणं झालं. नक्कीच परत कधी आलं तर सांगतो बाबा. जेवढं माझ्या अल्पमती प्रमाणे सांगता येईल तेवढं मी सांगेन. या ठिकाणी ही सेवा थांबवतो. सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल